कुठे जाऊ? हा, ह्याच घरात बघते कोणी असेल तर. कोण भिजली तर खूप, आता कोणी सपोर्ट केला तर बरा होईल. कोणी असेल का बंगल्यामध्ये? दरवाजा वाजवून बघते. खूप पाऊस पण चालू आहे बाहेर. बघते एकदा. कोणी असेल की नसेल काय माहिती बंगल्यामध्ये. हॅलो, ते काम झालं पाहिजे बरं का. म्हणजे माझ्या इतकं वाईट कोणी नाही. आधीच सांगून ठेव त्यांना, मी काही ऐकून घेणार नाही. ठीक आहे, ठेवतो फोन. कोण आहे? नाही, कोण आलं काय माहिती. बाहेर एवढं पाणी चालू आहे. बघू कोण आले ते. कोण पाहिजे? कोणी आहे का घरात तुमच्याशिवाय? कोण नाही. अहो, बाहेर खूप पाऊस चालू आहे. हो हो, या ना मध्ये या. मध्ये या. मॅडम, तुम्ही एवढ्या पावसात भिजले, सगळं साडी पण भिजली तुमची. एवढ्या पावसात तुम्ही गेले कुठं? अहो, मी ऑफिसला गेले होते आणि माझी फोर व्हीलर अचानक मध्येच बंद झालीये आणि बाहेर उतरले मी तर इतका पाऊस जरा चालला आणि मी खूप भिजले. हो, त्यामुळे म्हटलं चला बघूयात कोणतरी असेल शेजारी वगैरे भेटलं तर, म्हणून तुमच्या घरी आले होते. अच्छा, असं आहे का? हा, ओके, या ना मग बसूया आपण. हो का? मी काय म्हणते, मला थोडं टॉवेल वगैरे भेटला असता तर मी लगेच मॉप वगैरे करून गेले असते. काही काळजी करू नका, माझ्या वरती बायकोची रूम आहे, तुम्ही वरती जाऊन चेंज करू शकता. हो का? नाही नाही, अहो राहू द्या, चेंज वगैरे काय नको. मी काही टेन्शन घेऊ नका, आपलंच घर समजून करा सगळ्या गोष्टी. हो का? हो. तसं पण मला फार वेळ होतोय आता घरी पण जायला. बरं ठीक आहे, पण पाऊस पण खूप चालू आहे बाहेर. थोडा कमी झाला की चालले जाईल मग मी. हो, मी सांगेल ना, पाऊस कमी झाला की तुम्हाला सांगतो लगेच. तुम्ही तोपर्यंत चेंज व्हा आणि थोडं फ्रेश पण व्हा. ठीक आहे, चालेल. वरती टॉवेल वगैरे सगळ्या गोष्टी हँगरला अडकवलेले. हा चालेल, मी चेंज करून येते. हो हो हो. अरे वा, काय पाखरले, आपोआप जाळ्यात फसले. या पाखरूला फसवल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी बंदोबस्त करावा लागेल पाखरूला फसवण्यासाठी. तसं पण खूप वर्ष झाले, माझी भूक काही भासली नाही. काहीतरी गेम करावा लागेल. पाखरू दिसायला खूप छान आहे. दारात आलते तेव्हाच माझं मन असं कचकन पिगळ होतं. कसं माझ्या मनाला सावरलं नाही. हा, ज्या पाखरूला जाळ्यात घेतोच. कुठे माझी दारूची बॉटल? हा, भेटली बॉटल. पाखरू गेलं तर खरं किती वेळ लावतं काय माहिती. आज ह्या पाखरूला सोडतच नाही. ऑटोमॅटिक आलंय आपल्या दारावर. कडक पॅक झालं वाटतं. चकना पाहिजे होतं खायला. कडक झालंय. पाखरू गेलं, लय झालंय. अजून काय येत नाही वाटतं. बघता बघता 2 पॅक संपले. मॅडमचा काही पत्ता नाही अजून. एक काम करतो, वरतीच जातो. नको यार, वाईट वाटेल त्यांना परत.
येऊ दे खाली. नाही, जातोच वरती. मॅडम, काही झालं का? काय बघताय असं? छान दिसताय तुम्ही. हा, पण मग मी एक विचारायचं होतं तुम्हाला. तुमच्या बायकोकडे असे साधे कपडे नाहीये का हो? मला सापडलेच नाही, तर मग मी हेच घालून घेतलं. मला छोटे होत आहे ते. काही प्रॉब्लेम नाही, भारी दिसतंय सगळं. म्हणजे कपडे छान दिसतात. हो का? हो. बरं ठीक आहे. तुम्हाला पण आता झोपायचं असेल ना, फार वेळ झालेला पण आहे ना. काही प्रॉब्लेम नाही, झोपायचं गिपायचं काही नाही. या ना, बसूया आपण इथं. या, घाबरून या. हा चला, मी येते. काय लपवत आहे? काही नाही, बसा की तुम्ही. येणार का? नाही, नको मला काही. मी काय म्हणते, बोला. तुमच्या वाईफ म्हणजे कधी येणार आहेत त्या? माझ्या वाईफ इथे नसतात. म्हणजे कुठे गेला त्या? वर. सॉरी बर का, म्हणजे मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं मला. सॉरी. हा, इट्स ओके, काही हरकत नाही. तुम्ही विचारलं तेवढंच बरं वाटतं. म्हणजे एवढं मोठं बंगल्यामध्ये तुम्ही एकटेच राहता फक्त? हो. बापरे, म्हणजे खूप कठीण होत असेल ना एकटे राहणं. हो. पाणी घेणार का? नाही थँक्स, असू द्या. काही आणू तुमच्यासाठी? नाही, राहू द्या. फक्त पाऊस गेलाय का बघा, मी लगेच निघते आवरून. बायको, तू इथं? अहो ऐका ना, मी तुमची बायको नाहीये. तुम्ही नाही बायको माझी? ही काय इथे बसलेली? अहो नाही, तुम्हाला म्हणजे काय होतंय का तुम्हाला? मी बाहेरून पाण्यात भिजून आलेली आहे ना. ते आता तुम्हीच म्हणाला होता ड्रेस चेंज वगैरे. म्हणजे काय झालं का तुम्हाला? सॉरी. ओके, असू द्या. मला तुमच्यामध्ये माझी बायको दिसली. होतं असं कधी कधी कोणाकोणाला. आता काय, तुमची बायको तर खूप वर्षापासून नाहीये ना जवळ, त्यामुळे तुम्हाला असं होतंय. बरं ऐका ना, मी काय म्हणते, जवळ नका येऊ ना तुम्ही. मला थोडस अनसिक्युअर फील होतंय. मॅडम, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? सगळं आपलंच घर आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. जे लागेल ते सांगा तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला? अहो काही नको मला, फक्त तुम्ही एवढंच, पाऊस वगैरे गेला असेल तर मला प्लीज सांगा, मी जाते आपली. पाऊस काही आजच्या दिवस जात नाही. हो का? मी बातम्यामध्ये बघितलं होतं, पाऊस 3 दिवस लगातार चालणार आहे. अरे बापरे, म्हणजे माझं 3 दिवस ऑफिस पण बंद ठेवावं लागेल? अहो ऐका ना, थोडं सरका ना तिकडे. बरं मॅडम, मी काय म्हणतो, काय म्हणताय? तसं तुम्ही माझ्या बायकोचा ड्रेस घातलायच आणि मला तुम्ही माझ्या बायको सारखं दिसताय. मग अहो आता असं काय बोलताय? मला पण मान्य आहे, आपल्या बायकोसारखे आता कोणीतरी कपडे घातलेत म्हणून तुमच्या बायकोसारखे दिसत असेल, पण तुम्ही असं राहू दे ना. आता नाही हो, मी बाहेरची बाई, तुमची बायको. आता तुम्ही बाहेरचे नाही म्हणजे ह्या घरात आले तुम्ही, आता बाहेरचे नाही राहिले. म्हणजे जोपर्यंत तुम्ही बाहेर होते तेव्हा तुम्ही बाहेरचे होते. ह्या घरात तुम्ही आल्यापासून तुम्ही आमचे झाले, म्हणजे आमच्या घरातले मेंबर झाले. अच्छा, मी थोडस पलीकडे सरका ना. काय प्रॉब्लेम नाही, नॉर्मल टच आहे. नाही अहो, तर कसं आहे ना, मी परकी आहे ना बाहेरची. तर मग कोण बोलतंय परकी तुम्हाला? अहो मला पण फॅमिली आहे, मला पण नवरा आहे, असं काय बोलताय तुम्ही? थोडस अडचण आली मला म्हणून मी इकडे आले होते. थोडे तरी बंद व्हायला पाहिजे ना पाऊस, म्हणजे मला घरी तरी जाता येईल. बंद झाले की तुम्हाला मी सांगेल. हो का? बरं, आता काय करा तुम्ही, खूप रात्र झाली बघा, 2 वाजले रात्रीचे. बापरे, बघा बोलता बोलता मी टाइम सुद्धा बघितला नाही, एवढा टाइम झालाय. हो, माझा मोबाईल पण ऑफ पडला. हो बघा ना आता. मग एक काम करा तुम्ही, तसं रात्र तर झालीच, तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये झोपा, मी खाली सोफ्यावर झोपतो. अहो नाही, मी इथे हॉलमध्येच कुठेतरी झोपून घेते, तुम्ही बेडरूम मध्ये झोपा. झोपा तुम्ही बेडरूम मध्ये.
मला थोडस काही टेन्शन घेऊ नका मॅडम. आपलं घर समजून झोपा निवांत. दरवाजा खिडक्या बंद करून झोपा वाटलंच तर. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी या सोफ्यावर झोपतो. ठीक आहे, मग मी जाते वर. तुम्ही झोपा. हो हो. हा ठीक. मन भरलं बघू. रात्री काहीतरी प्लॅन करावं लागल. अजून एक पॅक पितो, काहीतरी प्लॅन करतो. इकडे कुठं चाललं मी? हा आठवलं, मला एक पॅक मारायचा होता. बॉटल कुठे ठेवली? हा तिकडे ठेवली बघ. दादू सॉरी, मी तुला तिकडे लपून ठेवलंय. आजा. टाइम पण खूप झाला, झोपूया. गुड नाईट. ह्या पावसाने पण तंग करून सोडलंय. काही करू काही सुचत नाहीये. इतर ह्या बंगल्यामध्ये हा एकटाच माणूस राहतो. मला तर माझीच चिंता पडली, मी काय करू. पण तसा हा मनाने चांगला दिसतोय माणूस. बघू सकाळपर्यंत काय होईल ते. झोपून घेते. पाखरू आता झोपला असेल बघा. रूम मध्ये जाऊन येऊया, झासात घेण्याचा प्रयत्न करूया. तशी भूक नाही वाढली माझी. आयटम झोपला वाटतं. भारी दिसत आयटम. माझी बायको किती छान दिसते. मी इथं कसं काय आलो? मला वाटलं माझी बायको झोपले इथं.
अहो नाही, तुमची बायको नाही इथे. प्लीज तुम्ही बाहेर जाऊन झोपा ना. तुम्ही डायरेक्ट इथे रूम मध्ये कसं आला? मलाच माहित नाही कसं आलो. मला वाटलं माझी बायको झोपले म्हणून मी आलो इथे. अहो तुम्ही तर म्हणाला होता तुमची बायकोच नाहीये, वर गेलेले आहेत, त्यामुळे मग तुमची बायको इथे कसं काय येणार? कसं काय बोलताय तुम्ही? माहित नाही मला. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो, काय म्हणताय? सोडा ना, काय करताय तुम्ही? अहो अहो सोडा मला. अहो सोडा ना. तुम्ही माझी बायको होसाल का? काय बोलताय तुम्ही हे? हातात हात द्या ना. अहो ऐका ना, तुमची बायको नाहीये मी. तुम्ही प्लीज बाहेर जा. मी उद्या सकाळी निघून जाईल इथून. प्लीज तुम्ही बाहेर जा. माझी बायको गेली 1 वर्ष झालंय. हो मी समजू शकते, पण मग मी तर तुमची बायको नाहीये ना. नका ना असं करू. जा ना तुम्ही बाहेर जा. बर मी बोलू का तुम्हाला? काय? तुम्ही माझ्या बायको सारखे दिसतात आणि मी तुमच्यामध्ये माझी बायको बघतो. हो का? बरं ठीक आहे ना, असू द्या. पण तुम्ही जा ना आता बाहेर जा. तुम्ही एक काम करसाल का? काय? तुम्ही आजच्या दिवस माझी बायको बनसाल. हो काय बोलताय तुम्ही हे? अहो तुम्ही, मी तुम्हाला इतकं चांगलं माणूस समजले होते, तुम्ही काय करताय तुम्ही माझ्यासोबत? ठीक आहे मी तुम्हाला तात्पुरतं समजून घेतलं की तुमच्या बायको सारखी मी दिसते करते, पण इतकं डायरेक्ट तुम्ही माझ्या जवळ बेडरूम मध्ये आलात आणि काय करताय तुम्ही हे? अहो मी तुम्हाला खूप चांगलं समजलं होते, पण नाही, मला नाही वाटत तुम्ही चांगले माणूस आहात म्हणून. निघा बरं, तुमचा रूम जरी असला ना तर निघा तुम्ही बाहेर. सॉरी चुकलं माझं, माफ करा मला. तुम्ही आता कुठे जाऊ नका प्लीज. तुम्ही सकाळ झालं की जा, मग मी जातो इथून. ठीक आहे, झोपा तुम्ही आरामशीर. सॉरी चुकलं माझं, प्लीज माफ करा. हो ठीक आहे, जा तुम्ही इथून. हो. झोपा तुम्ही. छी, ह्या माणसावर इतका विश्वास ठेवून मी ह्याच्या घरात आलोय. बरं झालं मी ऐन टायमावर उठले ना, तर काय माहिती माझ्यासोबत काय झालं असतं. बापरे, आता कसली झोप येणार आहे मला. डोळे उघडे ठेवून पडून राहते फक्त.